इस्रायल हमास युद्धामुळे युद्धविराम लागू करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असूनही इस्रायलने रफाहमधून अधिक लोकांना बाहेर काढण्याचे आदेश दिलेत. इस्रायलने काल गाझाच्या काही भागांवर हल्ला केलाय, ज्यात रफाहचा समावेश होता, जिथे इस्रायलने निर्वासन आदेश वाढवला आणि गर्दीच्या शहरावर थेट हल्ला झाला. संयुक्त राष्ट्राने आपत्तीचा इशारा दिलाय. इस्रायलने रफाहवर आक्रमण केल्यास ऐतिहासिक कॅम्प डेव्हिड करार रद्द करण्याची धमकी इजिप्तने दिली आहे. इस्रायलच्या रफाहमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईवर वाढलेल्या तणावादरम्यान ही धमकी आली आहे. अमेरिकेने या प्रदेशातील इस्रायलच्या कृतींबाबत दिलेला इशारा वाढवलाय. इस्रायल आणि इजिप्तमधील 17 सप्टेंबर 1978 रोजी झालेला कॅम्प डेव्हिड करार दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला. हा करार इस्रायल आणि अरब शेजारी देशांमधील पहिला शांतता करार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये 26 महिन्यांपासून अधिक काळ युद्ध सुरू आहे. सध्या तरी हे युद्ध संपताना दिसत नाहीये. दरम्यान अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनला मदतीचा हात पुढे केला असून बायडन सरकारने युद्धासाठी $400 दशलक्ष मदत जाहीर केली आहे. अमेरिकेने गेल्या महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा पूरक विधेयक मंजूर केल्यानंतर कीव्हसाठी $61 अब्ज मदतीची घोषणा ही तिसरी मदत आहे. यानंतर $400 दशलक्ष मदतीमध्ये अधिक उच्च गतिशीलता तोफखाना, रॉकेट प्रणाली आणि 155 मिलीमीटर आणि 105 मिलीमीटर तोफखान्यांचा समावेश आहे. कुवेतमध्ये सत्ताधारी अमिरांनी संसद विसर्जित केली आहे. अलीकडच्या काळात राजकीय कोंडी निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. शेख मेशाल अल अहमद अल जाबेर यांनी सरकारी दूरचित्रवाणीद्वारे दिलेल्या भाषणात ही घोषणा केली आहे. राज्यघटनेतील काही तरतुदींच्या अंमलबजावणीलाही स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती किमान 5 वर्षांसाठी असेल असं त्यांनी म्हटलंय, मात्र त्याचा तपशील त्यांनी दिला नाहीये. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा बहुप्रतीक्षित पाकिस्तान दौरा लांबणीवर टाकण्यात आलाय. अनिश्चित कारणासाठी हा दौरा पुढे ढकलण्यात आलाय असं पाकिस्तानच्या माध्यमांनी जाहीर केलंय. सौदीचे युवराज 19 मे रोजी पाकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं अगोदर निश्चित करण्यात आलं होतं, मात्र हा दौरा आता पुढे ढकलला गेलाय. महागाईमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज आणि पिठाच्या किमती वाढल्यानंतर काश्मीरी नागरिकांचा संयम सुटत चाललाय. शहबाज सरकारच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर निदर्शने सुरू केली आहेत. सरकारने अनेक आंदोलकांना अटक केली आहे, मात्र असं असतानाही लोक मोठ्या संख्येने पुढे आले असून त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून घडियालमध्ये हे आंदोलन सुरू आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी 4थ्या भारतीयाला अटक केली आहे. कॅनेडियन पोलिसांचे तपास पथक इंटिग्रेटेड होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन टीमने सांगितलंय की त्यांनी अमनदीप सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याच्यावर कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी यापूर्वीच करण ब्रार, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग यांना अटक केली आहे. अफगाणिस्तानमध्ये भीषण महापूर आल्याची घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार अफगाणिस्तानमध्ये 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. अचानक आलेल्या महापुरामुळे अनेक भागांमध्ये हाहाकार माजलाय. बागलान येथील नैसर्गिक आपत्ती विभागाचे प्रमुख हिदायतुल्ला हमदर्द यांनी सांगितलंय की बुरका, नाहरीन आणि केंद्रीय बागलानमध्ये महापूर आलाय. पूरग्रस्त लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जाते. मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. द्विपक्षीय व्यापारास चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने शेतफळ येथील लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विष्णू पोळ यांची नेदरलँड व बेल्जियम देशाच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. नेदरलँड व बेल्जियम देशातील व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळात केळी निर्यातदार व्यापारी प्रतिनिधी म्हणून पोळ सहभागी होतील. ब्राझीलमध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुराने कहर केलाय. हजारो लोक बेघर झालेत. अनेक शहरे पुराच्या पाण्याने बुडाली असून भूस्खलनाला सुरुवात झाली. या पुरात डझनभर लोक बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत 756 लोक जखमी झालेत. शहरात पाऊस आणि पुरामुळे व्यवसाय कोलमडू लागलेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 141 लोक अजूनही बेपत्ता आहेत. एल निनो हवामानाच्या घटनेमुळे वातावरणातील बदलांवर परिणाम झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी विनयभंगाचे आरोप झाल्यानंतर राजीनामा का दिला नाही असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी विचारलाय. राजीनामा का देत नाही याचं राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलंच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. हुगळी येथे एका प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना लक्ष्य केलंय. जोपर्यंत बोस आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण राजभवनात पाऊल ठेवणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. काँग्रेस लोकसभेच्या 50 जागाही जिंकू शकणार नाही असा दावा ओडिशातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या निवडणुकीनंतर काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जा मिळणार नाही. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मोदी यांनी आव्हान दिलंय. नवीन बाबू दीर्घकाळ ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ओडिशातील सर्व जिल्ह्यांची नावे सांगावीत असं आव्हानच पंतप्रधानांनी दिलंय. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही अशी घोषणा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत केली आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात पुढे काहीही होऊ शकतं, मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाहीये असंही त्यांनी म्हटलंय. सध्या देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांसोबतच कलाकारही प्रचाराच्या मैदानात उतरले. यातच आता दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन देखील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिसलाय. यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक समस्या निर्माण झाल्यामुळे लोकांना समस्यांना सामोरं जावं लागलंय. यामुळे अभिनेत्यावर IPCच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिनेता विकी कौशलच्या छावा या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सेटवरील विकी कौशलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमधील विकीच्या लुकने अनेकांचं लक्ष वेधलं. अनेकांनी त्याच्या लुकचं कौतुक देखील केलंय. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.